नमस्कार, मी स्मिता शैलेश मैत्री। आज मी म्हणजे बरेच वर्ष झाली इथे गाडगिळ डॉक्टरांचं हॉस्पिटल असल्यापासून आम्हाला त्यांचं नाव माहिती आहे आणि माझी मुलं आता त्यांचं 3-4 वर्ष झाली. त्यांचं मी आय चेकअप इथेच करते आहे. तर माझी जुळी मुलं आहेत. त्यांचे एकदम चष्मे करायचे होते त्याच्यामुळे मला इथे यायला लागलं आणि म्हणजे जवळच आहे. मी जवळच राहते आणि डॉक्टरांकडे आल्यावर दोघांचं आय चेकअप इतकं सुंदर झालं की बारीक बारीक डिटेल्स त्यांनी एवढे छान चेकअप केले ना की माझ्या मुलांचे आता डोळे एवढे छान आहेत आणि तेव्हापासून मी इथेच येते त्यांचं आय चेकअप करायला. त्याच्यानंतर माझ्या आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन करायचं होतं मोतीबिंदूचं. माझ्या आईचा उजव्या डोळ्याचा मोतीबिंदू एवढा पिकलेला आणि कडक झालेला. तर वाटलेलं की काय होईल काय नाही. डॉक्टरांकडे आले. सर म्हणाले काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि आईच्या डोळ्याचं ऑपरेशन एवढं सुंदर झालं आणि त्याचबरोबर मी दुसऱ्या डोळ्याचं पण करून घेतलं आईचं ऑपरेशन आणि ते सुद्धा सवलतीत. म्हणजे एवढ्या छान पद्धतीने त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, त्यांनी आम्हाला आधार दिला. म्हणजे कसं की मी खूप घाबरलेले माझ्या आईचं ऑपरेशन कसं होईल वगैरे. पण आता आईचे डोळे एवढे छान आहेत की ती शिवणकाम पण करते आता. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचं पण झालं मोतीबिंदूचं ऑपरेशन इथेच झालं. त्यांचं सक्सेस झालं, त्यांना छान एक्सपिरियन्स आला. आणि आता माझं पण जस्ट आय चेकअप करायला आलेले सर म्हणाले की दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू आहे आणि तसंही मला शुगर वगैरे काही नाही. त्याच्यामुळे मग सर म्हणाले की करून घेतलं तर बरं होईल. पण पैशाच्या दृष्टीने फायनान्शियली आम्ही म्हटलं एकदम कसं करायचं. तर सर म्हणाले काही हरकत नाही, जसं होईल तसं करा. आपल्याकडून काही जबरदस्ती नाही आहे किंवा काही तुम्हाला हे नाही आहे, जसं होईल तसं करा. आम्ही एका डोळ्याचं केलं. 1 जानेवारीला माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, 1 जानेवारी 2026ला. आणि जस्ट 15 दिवस पण नाही झाले मी डॉक्टरांकडे चेकअपला आले. डॉक्टर म्हणाले दुसऱ्या डोळ्याचं केलं तरी चालेल. आणि कालच माझं 15 जानेवारीला दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालं आणि इतकं छान झालं आहे की मला आता वाटत पण नाही की माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टर गाडगीळ म्हणजे खूपच छान. अजून मी काही बोलू शकत नाही. आणि इथला स्टाफ म्हणाल तर सगळ्या जणी एवढ्या सुंदर आहेत ना, बोलायला तर एवढ्या छान आहेत की वाटत पण नाहीत की त्या इथल्या कोण स्टाफ आहेत किंवा काय. आपल्याच जशा मैत्रिणी असल्यासारख्या करतात. सगळा सपोर्ट वगैरे खूप छान आहेत. त्याच्यामुळे खूप थँक्यू सर गाडगे सर, खूप थँक्यू. बस.